खतांची का गरज आहे? आता रासायनिक खतं वापरायची वेळ आपल्यावर का आली? 1972 साली खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि भारताची अर्थव्यवस्था जी आहे, ही अर्थव्यवस्था ही आजही मला वाटतं जवळजवळ 31-35% आज ग्लोबलायझेशनमुळे किंवा औद्योगिकरणामुळे भारत बऱ्यापैकी सक्षम झालाय. पण पूर्वीच्या काळी हा भारत शेतीप्रधान किंवा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जायचा. 70% इकॉनॉमी जी आपली होती भारताची ती सगळी कशावर होती? फक्त आणि फक्त शेतीवर होती. दुष्काळाच्या काळामध्ये एक गोष्ट लक्षात आली सरकारच्या, जर शेतकऱ्यांचं उत्पन्न नाही वाढलं तर आपली इकॉनॉमी कोलॅप्स होऊ शकते. त्यावेळेस तात्पुरत्या स्वरूपात एक 2 ते 4 वर्ष इकॉनॉमी बूस्ट करण्यासाठी पहिल्यांदा काय केलं की गव्हर्नमेंटने सांगितलं की आपण रासायनिक खतं काही प्रमाणात वापरू, की जी खतं आपण काही प्रमाणात वापरल्यानंतर आपलं उत्पादन काय होईल थोडंसं वाढेल. मग त्याची जी मात्रा आहे ही मात्रा किती ठेवली होती? त्यावेळेचा गव्हर्नमेंटचा जर जी आर आपण काढून बघितला तर त्या गव्हर्नमेंटच्या जी आर मध्ये फक्त 4च वर्ष अशा पद्धतीची रासायनिक खतं वापरा म्हणून त्यांनी सांगितलं होतं, ते हळूहळू बंद करून टाका. त्याचं प्रमाण अत्यल्प प्रमाणामध्ये होतं. पहिल्या वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांनी ती रासायनिक खतं वापरायला सुरुवात केली त्यांचं उत्पन्न डबल झालं. आणि ज्या वेळेस उत्पन्न डबल झालं त्यावेळेस असं झालं की लोकांना सवय लागली रासायनिक खताची. जिथं 10% खतं वापरायची होती तिथं ते प्रमाण परत 20%वर गेलं, 30%वर गेलं, 40%वर गेलं. लोकांच्या मध्ये एक आस सुरू झाली, एक हाव सुरू झाली की माझं जास्तीत जास्त उत्पादन वाढलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मी श्रीमंत झालं पाहिजे. लोकांनी तुमच्या मातीचा, तुमच्या शेतीचा, येणाऱ्या पिढीचा, फ्युचरचा विचार करायचा करून टाकलं. चंगळवादी प्रवृत्ती पुढे चालू झाली. हळूहळू काय झालं, उत्पादन तर चांगलं यायला लागलं. उत्पादन की आणखीन एक गोष्ट झाली की किडींचं जे सगळं शास्त्र आहे, किडींचं शास्त्र, हे किडींचं शास्त्र परत आणखीन डेव्हलप व्हायला लागलं. पूर्वीच्या काळी बघा एक मोठी मोठी टोळधाड यायची आणि ती टोळधाड आल्यानंतर काय व्हायचं की सगळंच्या सगळी तुमचं पीक नष्ट करून जायचं. खूप लोक त्याने त्रस्त होतील, नक्की करायचं काय म्हणून. मग त्यावेळेस आणखीन एका इंडस्ट्रीचा उगम झाला. त्या इंडस्ट्रीचं नाव आहे कीटकनाशक. कीटकनाशक सुद्धा काही प्रमाणामध्ये वापरा म्हणून त्यांनी सांगितलं होतं. निसर्गाचा एक समतोल आहे, जीवो जीवस्य जीवनम, म्हणजे कुठलाही जीव पृथ्वीवर जर अतिप्रमाणामध्ये झाला तर त्याचा कोप होतो किंवा त्याचा प्रॉब्लेम होतो. शरीरामध्ये सुद्धा आपल्या कुठल्याही एका पद्धतीचं तत्व जर जास्त असेल तरी सुद्धा ते आपल्याला विषबाधक ठरतं. तसा निसर्गाचा सुद्धा एक समतोल आहे. त्या निसर्गाच्या समतोलमध्ये सुद्धा किडींचं पण एक शास्त्र आहे आणि किडींचं शास्त्र सुद्धा एक नैसर्गिक पद्धतीनं काय केलं जातं, मॅनेज केलं जातं. पण त्या पण गोष्टी आपण बंद झालो. आपल्याला एकच कळलं की कीड जी आहे ही आपल्या डोळ्यात देखत तडपडून गेली पाहिजे. काही मिलीग्रॅम मध्ये वापरा म्हणून पहिल्यांदा सांगितलं होतं, पण लोकांना हळूहळू अशी सवय झाली की कीटकनाशकांच्या मध्ये सुद्धा रेजिस्टिव्हिटी यायला लागली. म्हणजे आज जर आपण एक गोळी खाऊन पहिल्यांदा बरं होत असेल तर आपल्याला आज आठवड्याचा कोर्स करावा लागतो. म्हणजे आपली बॉडी सुद्धा त्या सगळ्या गोष्टींसाठी काय व्हायला लागली, एक रेजिस्ट व्हायला लागली. मग विचार केला तर आधीची जी रासायनिक खतं होती ही आपण कुठं वापरायचो तर जमिनीमध्ये वापरायचो. त्यानंतर कीटकनाशक जी आपण फवारणी करायला सुरुवात केली हे डायरेक्ट पिकावर फवारणी करायला सुरुवात केली. 15 वर्षापूर्वीचा आपल्या भारतातल्या पुरुषांचा सर्वे आहे आणि तो सर्वे असं सांगतो की येणाऱ्या बरोबर 20 वर्षानंतर, म्हणजे आता जर तुम्ही त्या पद्धतीने कॅल्क्युलेट केलं तर हा सर्वे असं सांगतो की 43 ते 45% आज पुरुष हे नपुंसक आहेत. कशामुळं? तणनाशक आणि कीटकनाशकामुळं. एक 5 वर्षाच्या पाठीमागं तुम्ही बघायला गेला तर हॉस्पिटल्समध्ये सुद्धा स्पेशलायझेशन आलं आणि त्या हॉस्पिटलच्या स्पेशलायझेशन मध्ये आणखीन एक गोष्ट आली की टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. आज तुम्ही विचार करा, तुमची हेल्थ तर गेली आहे, तुमची इम्युन सिस्टीम तर गेली आहे. आज 16-17 वर्षाच्या मुलांना सुद्धा 80-80 वर्षाच्या लोकांना जे आजार आहेत ते आजार 16-17 वर्षी चालू झाले. बऱ्याचशा लोकांची ग्रोथ नॉर्मल नाहीये, लेडीज लोकांची डिलिव्हरी नॉर्मल होत नाहीये. ह्याला रिझन एकच आहे, आपण निसर्गाशी नातं तोडलंय. निसर्गाने दिलेलं जे फूड आहे त्या फूड किंवा त्या सायकल मध्ये आपण काय करू राहिलोय, ढवळाढवळ करू राहिलोय.
आणि इथून पुढच्या काळामध्ये साधारण येणाऱ्या 30 वर्षानंतर अशी कंडिशन येणार आहे की 90% जमीन फक्त पीक आपण उगवून येण्याच्या लायक ठेवणार आहोत. मग विचार करा त्यावेळची कंडिशन काय होईल. आज जर बघायला गेलं तर युक्रेनवर एक छोटासा हल्ला झाला तर युक्रेन गव्हाचा एक अग्रगण्य उत्पादक म्हणून मानला जातो. सूर्यफूल आणि गहू ह्या युक्रेनच्या गव्हावर सोमालिया, मंगोलिया, आफ्रिकेतले 3 देश डिपेंड आहेत. आज तिथं युद्ध सुरू झाल्यानंतर तिथल्या 2 ते 3 देशांच्या मध्ये भूकमारी किंवा उपासमारीची वेळ आली आहे. विचार करा, जर जमीनच कुठली जगामध्ये प्रॉपर पद्धतीने राहिली नाही तर आपण खाणार काय. आज चीनमध्ये सुद्धा तीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. चीन जर आज सगळीकडे जर जाऊन आक्रमण करते तर एकच गोष्ट आहे की त्यांची वाढलेली जेवढी खाणारी तोंड आहेत त्या खाणाऱ्या तोंडाला पिकवण्यासाठी त्यांच्याकडे जमीन नाहीये आणि तेवढं त्यांचं अन्नधान्याचं उत्पादन नाहीये. तुम्ही सगळ्या काही गोष्टी तयार करू शकाल, तुम्ही अणुबॉम्ब तयार करू शकाल, विमान तयार करू शकाल, पण तुम्ही तुमचं जे डेली फूड येतं हे फूड मात्र तुम्ही तयार नाही करू शकत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर आणखीन एका इंडस्ट्रीचा जन्म झाला. पहिल्यांदा लोक फुल टाइम शेतीमध्ये काम करायचे, सकाळी पहाटे उठायचे, संध्याकाळी जायचे. 2च पिकं असायची, एक खरीप असायचा आणि एक रब्बी असायचा. दोन्ही पिकं ज्यावेळेस घरी येतील त्यावेळेस आपला शेतकरी नवीन कपडे घालून गावातनं फिरायचा. तोपर्यंत तो शेतकरी कधी गावात दिसायचा नाही, तो शेतातच असायचा. त्याची ती अशी झोपडी किंवा खूप आमच्याकडे म्हणतात ते खूप बांधून तिथंच असायचा. त्याचं जेवण, डबा बिबा ह्या सगळ्या गोष्टी घरातनं दिल्या जायच्या, कारण तो शेतकरी कसा होता, फुल टाइमर होता. पण आत्ताचा शेतकरी काय झाला, पार्ट टाइमर झाला. त्याला कष्ट करायला पण जमेना, म्हणून अत्याधुनिक सगळी उपकरणं आली आणि त्या उपकरणाच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी करायला लागला. आणि त्याचा आणखीन एक प्रॉब्लेम असा झाला की तो स्वतःच्या शेतामध्ये चालत असताना, बांधावरनं चालत असताना जर एखादा तण दिसलं त्याला तर तो तण उपटू सुद्धा शकत नाही, कारण तो जर वाकला 10-15 वेळा तर त्याची कंबर दुखते. म्हणजे आपल्या शेतातलं तण काढण्यासाठी जी भांगलन करावं लागते किंवा जी खुरपणी करावी लागते, खुरपणी करण्यासाठी सुद्धा आज आपले शेतकरी सक्षम नाहीत, आपली बॉडी सक्षम नाही. विचार करा, आज ह्या पद्धतीनं जर राहिलो तर मग आणखीन एक इंडस्ट्री आली, त्याला म्हणतात तणनाशक. आता तण सुद्धा एक वनस्पती आहे, पीक सुद्धा वनस्पती आहे. तण जर तिथलं जळलं जातं, मारलं जातं तर त्याचा इफेक्ट कळत न कळत तुमच्या पिकावर पण होतो. आणि सगळ्यात मोठा इफेक्ट जो होतो, हा सगळ्यात मोठा इफेक्ट कशावर होतो, तुमच्या जमिनीवर होतो. विचार करा, आपण 3 प्रकारे त्याच्यावर हमला करतोय. पहिला हमला कुठला, रासायनिक शेतीचा, रासायनिक खतांचा. दुसरा हमला आहे कीटकनाशकांचा आणि तिसरा हमला कुठला आहे, तणनाशकांचा. ह्यानं काय झालं, आपल्या जमिनीमध्ये जी जीवित जीवसृष्टी होती ही जीवसृष्टी निघून गेली. ही जीवसृष्टी निघून गेल्यानंतर पाण्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी होते, आपण ज्याला जमिनीला वापसा येणं असं म्हणतो किंवा त्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असं म्हणतात. जमिनीमध्ये 3 प्रकार खूप जबरदस्त लेवलला असणं गरजेचं आहे, ईसी, ओसी आणि पीएच. ईसी म्हणजे काय, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, त्याला गावठी किंवा रांगड्या भाषे म्हणतात वापसा कंडिशन. पीक अन्नधान्यांचा जो अन्न किंवा जे मिनरल्स आहेत जमिनीमधून, पाणी हे शोषून कधी घेतं किंवा पीक खातं कधी, जर तुमची जमीन वापशावर असेल तर, त्याला म्हणतात ईसी. दुसरं आहे ओसी. ओसी म्हणजे काय, ऑर्गॅनिक कार्बन, म्हणजेच काय, ऑर्गॅनिक तत्व, सेंद्रिय तत्व. जमिनीची माती जर तुम्ही उचलली तर त्या मातीला जो वास येतो ना, मातीचा वास, जसा तुम्हाला ह्याचा वास येतो पहिल्यांदा ऍक्टिनोमायसिटचा, त्या पद्धतीनं असा जर वास आला मातीला, जसा तुमच्या शेणखताच्या ह्याला कुजलेला ह्याला वास येतो बघा, असा मातीला वास यायला पाहिजे. ती माती नंबर 1ची. ज्या मातीला वास येत नाही ना, ती माती काही कामाची नाहीये, ती फक्त नावाला माती आहे तिथं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पीएच. पीएच म्हणजे काय, सामू, म्हणजे ऍसिडिक आणि अल्कलाईन. आपल्या शरीरामध्ये ऍसिडिकची मात्रा जास्त झाली तर आपल्याला मळमळतं, उलटी येते, त्यावेळेस आपण खाऊ शकत नाही आणि आपली सगळी टोटल काय होते, फिनोमिनन बिघडून जातो. मग आपलं आता अल्कलाईन पण नाही झालं पाहिजे, ऍसिडिक पण नाही झालं पाहिजे, त्याला न्यूट्रल पीएच असं म्हणतात. हा पीएच मेंटेन जर तुमच्या जमिनीचा असेल तर आणि तरच ती जमीन, त्या जमिनीत आपण जे पेरलेलं पीक आहे
ते पीक तुमचं उत्तम आणि सुदृढ येऊ शकतं. बघा, ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. EC, OC आणि pH. खूप मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा हे 3 टर्म्स माहित नाहीत. त्या 3 टर्म जरी तुम्ही कुणाला बोलला ना, तर ते लोक तुम्हाला सॅल्यूट करतील. कारण आज जे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय किंवा आज ज्या काही गोष्टी डिस्कस होत आहेत, ह्या गोष्टी इथून पुढं किंवा इथून मागे कधीच कोणाबरोबर डिस्कस केले गेलेले नाहीये. प्रत्येकाला एकच सांगितलंय, हे प्रॉडक्ट आहे, त्याचा रिझल्ट बेस्ट आहे, हे एवढ्याला आहे, हे टाका, एवढं उत्पादन वाढेल. पण ऍक्च्युली आपण करतोय काय, उत्पादन तर वाढवतोय, प्लस आपण माती पण चांगली करतोय. कारण त्या जमिनीतून आलेलंच आपल्याला परत खायचंय आणि आपलं सुद्धा आरोग्य उद्या काय येणार आहे, धोक्यामध्ये येणार आहे. मग आजच्या कंडिशनला जर तुम्ही एक बारकाईने विचार केला तर आज आपण आपल्या जमिनीवर आता पण किती अत्याचार केलेत, किती सगळ्या काय गोष्टी केल्यात. मग ह्याची एक लत लागली, ह्याची एक सवय लागली आणि ह्याची सवय लागल्यामुळं काय झालं की लोकांनी अन्नधान्याचं उत्पादन थोडंसं कमी करायला सुरुवात केली आणि नगदी पिकं आहेत त्या नगदी पिकांच्याकडे लोक वळायला लागले. म्हणजे ऊसाकडे लोक वळले. ज्यावेळेस लोक ऊसाकडे वळले त्यावेळेस पहिल्यांदा फक्त 4 महिने पाऊस पडायचा. 4 महिन्यांच्या मध्ये ती जमीन काय करायची, पाणी प्यायची. ते जमीन परत काय करायची, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्याची चांगली असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये काही प्रॉब्लेम यायचा नाही. उन्हाळ्यामध्ये सोलर एनर्जी असायची, आपली जमीन नांगरून टाकली जायची. नांगरून टाकल्यामुळं सोलर एनर्जीमुळे त्याच्यातले जे CO2 कार्बनच्या सगळी जी सायकल आहे ती सायकल बरोबर प्रॉपर पद्धतीने काय व्हायची, कम्प्लीट व्हायची. परत त्या सगळ्या गोष्टी मेंटेन ठेवण्यासाठी वळवाचा पाऊस पडायचा. म्हणजे निसर्गाचं जे हे एक तत्व आहे, हे तत्व हे तुम्हाला जगवण्यासाठी आहे, तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी नाहीये. आणि हे तत्व आपण शिकून घेणं गरजेचं आहे. किडींचं जे शास्त्र आहे, किडींच्या शास्त्रांच्या मध्ये बघितलं तर अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन्ही गोष्टींच्या लाईफ सायकल मध्ये तुमचं किडींचं शास्त्र चालत असतं. हे किडींना कंट्रोल करण्यासाठी जे पक्षी असतात, बाकीचे छोटे छोटे जे काय आणखीन दुसरे किडे असतात, आळ्या खाण्यासाठी आणखीन काही गोष्टी असतात, ही सगळी तत्व तुमच्याकडे यायला पाहिजे. तुमच्या पिकामध्ये जर आज किडींचं प्रमाण जास्त असेल तर तुमच्या शेतीच्या कडेला पिवळ्या फुलांचा एक ताटवा पाहिजे. मग पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघितलं जर असेल तर शेती तुम्ही ज्यावेळेस पेरता, शेती पेरल्यानंतर कडेच्या बाजूला काही लोक पावटा करायचे, काही लोक मोहरी करायचे, कारण त्याला पिवळी फुलं असायची. आणि त्या पिवळ्या फुलांना आकर्षित होऊन पशुपक्षी यायचे आणि तुमच्या शेतामधली असलेली किडी ते खाऊन टाकायचे. म्हणजे फुकट तुमचं काय करून टाकायचे, ते पेस्टिसाइडचा वापर करून टाकायचे. हे एक जीवन तत्व आहे. पण हे सगळे लोक आज जर तुम्ही सांगायला गेला कोणाला तर लोक काय विचार करतील, तू लय छान आहे, बरोबर, आपल्याला त्याच्याविषयी काय घेणं देणं नाही. पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की ऍक्च्युली तुम्हाला जी माहिती आहे ते पुढच्या शेतकऱ्याला माहिती नाही. तुमच्यामध्ये एक जबरदस्त लेवलचा कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टींची माहिती असणं खूप आणि खूप गरजेचं आहे. मग विचार करा, ज्यावेळेस तुमच्या जमिनीतली ही 3 गोष्टी म्हणजे केमिकल फर्टिलायझर, त्यानंतर कीटकनाशक आणि तणनाशक टाकल्यामुळं तुमच्या जमिनीतलं जी जीवतत्व आहे ती जीवतत्व मेली. जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी होती, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी झाली, जमीन ड्राय झाली, शुष्क झाली आणि शेतकऱ्यांचा जो मित्र ज्याला आपण म्हणतो गांडूळ, तो गांडूळ तुमच्या शेतातून नाहीसा झाला. आणि जेव्हापासून गांडूळ नाहीसा झाला त्यावेळेस तुमची जमीन चिवट झाली. जमीन चिवट झाल्यामुळं मूळ संस्था जी आहे ती मूळ संस्था तुमची वाढलीच नाही. ऍक्च्युली खरी खनिज किंवा खरं जे अन्नद्रव्य मिळतं प्रत्येक तुमच्या पिकाला हे 3.5 फुटाच्या खाली आहे. पण 3.5 फुटापर्यंत आज कुणाचीच मुळं जात नाहीयेत. आणि ही मूळ संस्था तुमची कमकुवत झाल्यामुळे ज्यावेळेस तुमचं पीक उभं राहतं, एक छोटस जरी वारं आलं, वादळ आलं तर